नमस्कार मंडळी, मी विद्या जोशी, बृहन महाराष्ट्र मंडळाची अध्यक्षा. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या नॉर्थ अमेरिकेच्या इनिशिएटिव्ह खाली आम्ही अनेक नाटकं, संगीताचे प्रोग्रॅम आणि नृत्याचे प्रोग्रॅम सर्व अमेरिकाभर आणि कॅनडाभर दाखवत आहोत. कोविडच्या काळामध्ये आम्ही हा ऑनलाईनचा ऑप्शन आता आम्ही अवलंबलेला आहे आणि मंडळी जवळजवळ आत्तापर्यंत 6 प्रोग्रॅम आम्ही नॉर्थ अमेरिकेच्या अंडर ऑनलाईन सगळीकडे प्रदर्शित केले. तर आज आपण पाहणार आहोत एक खुसखुशीत नाटक, येणार आहे. हे नाटक आपल्याला आपल्या महाराष्ट्राची नव्याने ओळख करून देईल. 70हून अधिक लोकांचा ताफा घेऊन शिकागोतल्या मंडळींनी हा खास प्रयोग BMM साठी उभा केलाय. सुमारे 25 वर्षांनी भारतात कामासाठी जात असलेल्या आपल्या शिकागोच्या नायकाला भारतात लँड झाल्या कुठल्या दिव्यातून जावं लागतं त्याची ही रंजक कहाणी. आणि ही रंजक कहाणी आम्ही सादर करणार आहोत नाच, गाणी आणि ढोल ताशाच्या गजरात. तर मंडळी, आपण हे नाटक बघूया. येणार आहे. नमस्कार. शिकागो BMM 2021 सहर्ष सादर करत आहे येणारे. लेखक चिन्मय कुलकर्णी, दिग्दर्शक सुहास गोसावी, संकल्पना विद्या जोशी, कलाकार. अरे 60-70 आहेत, किती नावं सांगू, शेवटी सांगेन. तर आता येणारे. Ladies and gentlemen, we will soon be landing at Mumbai's Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Terminal 2. All passengers are requested to fasten their seat belts. The temperature outside is 35 degrees Celsius. Thank you for traveling with us and we hope to serve you in the future. We wish you all the best for your Maharashtra entrance exam. Goodbye. तुम्ही मला घ्यायला आलाय? तुम्ही शॉन का? हो, मी शॉन. काय म्हणताय? वेलकम टू महाराष्ट्र. वेलकम टू महाराष्ट्र. अरे हार घाल. पेढे खाऊ. परत ते खातो. अहो, हे असं काय? अरे असं राहू द्या. नमस्कार. वाजवा रे.
ऑफिसला निघू. हो एक मिनिट हो कसलं ऑफिस? अहो ज्या ऑफिसच्या ओपनिंग साठी तुम्ही इथे आला ते. एक मिनिट अहो मी कुठल्याही ऑफिसच्या ओपनिंग साठी नाही आलोय. अरे याला काय अर्थ आहे? हा? तुम्ही शान गेलरच ना. काय संबंध? मी श्वान सर देशपांडे. म्हणजे तुम्ही खरंच मराठी आहात. हा? नाही मला काय वाटलं की तुम्ही इथं महाराष्ट्रात येणार म्हणून मराठी शिकला. हो एवढं सोपं आहे का ते? हा? आणि आणि मी दिसतो का अमेरिकन? दिसतो का? हो माझं शालेय शिक्षण इथंच झालंय. हे आधी नाही सांगायचं. हा? हा? तुला कुणी सांगितलं होतं का की एअरपोर्टला तुला कुणी घ्यायला येणार आहे म्हणून? नाही. मग कशाला शहाणपणा केला? उगीच हा? उगीच नाचवलं की नाही? अरे हा नकली आहे, अहो. डुप्लिकेट आहे हा. नाही हो. फर्स्ट कॉपी तोतया या. अरे याच्या हातातलं काढून घ्या सगळं. अहो, घ्या काढून नाही याच्या हो, हातातलं अहो, सगळं. असं काय करताय? घ्या काढून त्याच्या अरे 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 असं काय करताय? करते? अहो थांबव. अहो थांबव असं नका करू. अरे चला रे, चला, अहो, चला. अहो, त्यांनी माझा घोड्या काढून दिलो. अहो अहो आमचे पेढे बर्फ्या भरपूर खाल्ले तुम्ही. हा? त्याच्या बदल्यात हे गाड्या दिलं म्हणून समजा. चला रे चला. अरे असं काय करताय अहो मला? कव्वापासून मी वाजवतो भोंगा, कव्वापासून मी वाजवतो भोंगा, घराच्या भवती घालतोय पिंगा. अग कव्वापासून मी वाजवतो भोंगा, कव्वापासून मी वाजवतो भोंगा, घराच्या भवती घालतोय पिंगा. अग पाहून मना तू असा इशारा केला, अग पाहून मना तू इशारा केला, बघतोय रिक्षावाला गवाट तुझी बघतोय रिक्षावाला, मी बघतोय रिक्षावाला गवाट तुझी बघतोय रिक्षावाला. Hello sir. Welcome to India. How was your trip from America? फाईन. Sir, you want rickshaw? नो. Sir, this is the best rickshaw in Akka Mumbai. Huh? एक नंबर, एकदम proper pipip, touch करून brake, not only but also small पंखा and ding jack music. Everything एकदम proper. Sir, in airport, rickshaw very costly, but you came outside, पायी, rickshaw cheap. ऐका ना मराठी येतं मला. काय सांगताय राव? मराठी येतं? श्यामाईला. पण एक मिनिट हे म्हणजे तुम्ही मराठी आहात हे ठीक आहे हो, पण मी मराठी आहे हे तुम्हाला कसं समजलं? का माझं इंग्लिश का एवढं डेंजर आहे काय? हा? छे तुम्ही तर उत्तम इंग्लिश बोलत हा, होता. बघ. पण काय आहे रिक्षामध्ये महाराजांचा फोटो पाहिला ना, त्यावरनं मी ओळखलं तुम्ही मराठी असणार. तेच म्हणलं मी, नाहीतर माय इंग्लिश अँड बॅड अनपॉसिबल. खरंय नाही तुमच्या मनानं माझंच इंग्लिश जरा कच्चं आहे. ठीक आहे हो, ठीक आहे, इट्स ऑल राईट. नाही म्हणजे काय माहितीये का, माझ्या बरोबर राहाल ना तर सगळं शिका. पण मला एक सांगा, तुम्ही एवढं व्यवस्थित मराठी बोलताय, तुमचं गाव कुठलं? मी अमेरिकेच्या शिकागोचा. ते झालं. इथले कुठले, भारतातले कुठले? डोंबिवली. डोंबिवली. मायला काय सांगताय राव? काय तंबाखू खाणार का? काय तंबाखू हा मळी पुडी जर्दा खर्रा गायच्या अहो असलं काही खात नाही मी. खात नाही? खात नाही? नाही. त्या मायला मग सकाळी प्रेशर कसं येतो? हो आत्ताच खूप आलं हो. हा? तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? राहिलं नाही म्हणजे तुम्हाला सुद्धा ते कासलेशन होईल ना तेव्हा समजेल. काय होईल? कासलेशन. कासोलेशन? पोट साफ होत नसेल तेव्हा काय म्हणतात? त्याला कॉन्स्टिपेशन म्हणतात. कॉन्स्टिपेशन. काय राव? नाही म्हणजे तुम्हाला एवढं सगळं माहिती पण तुम्ही तंबाखू नाही खात? अहो तुम्हाला काय करायचंय मी काय खातो आणि काय नाही ते? हा? तुम्ही मला डोंबिवलीला सोडणार का नाही ते सांगा. कुठं? डोंबिवली
डोंबिवली हो नाही नाही जमणार नाही जमणार नाही अजिबात नाही का तिथे ट्रॅफिक जाम आहे कायम हा हा? मग प्रोस्टेट आहे ना काय आहे तुमचं इंग्लिश लईच कच्च दिसतंय रा अहो प्रोस्टेट प्रोस्टेट हे अशी लोक धरणं देऊन बसली तिथं हा. त्याला प्रोटेस्ट म्हणतात प्रोटेस्ट माझ्या मामाचं कालच झालंय प्रोटेस्टचं ऑपरेशन काय तरी सांगताय नाही, काय आहे ना तुमचंच बरोबर आहे What? हो पण मला सांगा तिथे जायला दुसरा कुठला रस्ता नाहीये का कुठं डोंबिवली डोंबिवली हो. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस अँड डोंबिवली हो हे ऐका ना काय? हो मी खूप वर्षांनी आलोय इथे काय? त्यामुळे तुमचे हे लोकल रेफरन्स मला कळत नाहीत ना 25 वर्षांनी आलोय भारतात काय सांगतोय राव हो 25 वर्षांनी मग विजा आहे का विजा कोण विजा 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 हा? या आतमध्ये पासपोर्ट वरती मारतात ना शिक्का तो विजा त्याला विजा म्हणतात विजा पावसाळ्यात आकाशात चमकतात त्या विजा आणि आतमध्ये पासपोर्ट वरती मारतात ना शिक्का तो विजा तुम्ही खरंच अमेरिकून आला ना काय इथनं अमरनाथ वरनं आलाय हो ते विजा बिजा तिच्या सगळं आहे हो माझ्याकडे बघ, आणि तुम्हाला काय करायचं नसतं चौकशा नसत्या चौकशा मग नसत्या चौकशा राहिला नाही म्हणजे काय आहे की तुम्ही 25 वर्षांनी येत आहे नाही म्हणजे तुम्हाला कदाचित माहित नसल पण आता महाराष्ट्रात राहणं फार कठीण झालेलं आहे का माझ्या बरोबर एवढा वेळ गप्पा मारल्या ना म्हणून सांगतो इथं राहणं फार कठीण झालेलं आहे का पण इथं आता महाराष्ट्र एंट्रन्स ही एक्झाम चालू झालेली आहे बाहेरून जो कोण येतो त्याला ही एक्झाम द्यावीच लागते त्याशिवाय परवानगीच नाही ना इथं राहायची काही काय आपल्या खूप वर्षांनी आलोय म्हटल्यावर लागले ना डोळ्याला हा? 25 वर्षांनी आलोय सांगितल्यावर लागलोय मला शेंड्या लावायला अहो. मला नको तुमची रिक्षा अहो. मी उबरच बुक करतो अहो, तरी मला डॅडी म्हणाले होते उबर वर कर म्हणून या रिक्षा बिक्षाच्या अहो, पंथात साहेब, हो, बेस्ट पिक्चर नका मुंबई, हो, डिंचॅक, डिंचॅक म्युझिक, हो, स्टिरिओ म्युझिक, हो, साहेब, हो, 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 तुम्ही हो. मन भवन उठे तन सिहर उठे जब खबर उठे के हम सिंह फ्रॉम अमेरिका येस मराठी येस हो आय मीन हो मराठी येतं मला नाव काय सांगा शॉन आता खरं नाव सांगा सुदर्शन 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 म्हणजे चायला सुधर गेला आणि फक्त शॉन राहिला की काय हो नाही हो ते अमेरिकेत लोकांना उच्चारायला जरा कठीण जातं ना म्हणून सुदर्शनचं शॉन केलं बस हरकत नाही लायसन दाखवा लायसन हा तुम्हाला पासपोर्ट म्हणायचंय का नाही मला लायसनच म्हणायचं लायसन दाखवा कसलं लायसन्स अहो म्हणजे मी इथे गाडीच आणली नाहीये ना इथं चालायचं पण लायसन्स लागतं का उगा फालतूपणा करू नका मी पोलीस आहे कळलं का हा नाही नाही हो म्हणजे हा. ते तुमच्याकडे बघून कळलं मला पण तुम्ही इथे कसे आलात नाही सॉरी म्हणजे मी 911 कॉलच नव्हता केला ना अरे बट नॅचरल हं? ते 911 अमेरिकेत इकडे आम्ही पोलीस फक्त 111 फिरतो आणि तुमच्यासारख्या घुसखोरांना पकडतो कळलं का अहो, मी घुसखोर नाही हो मी कामानिमित्त आलोय महाराष्ट्रात अरे मी कुठं म्हटलं रे तू बिनकामाचा आलाय लायसन दाखवा अहो, कसलं लायसन्स महाराष्ट्रात राहायचं लायसन महाराष्ट्रात राहायचं असेल तर महाराष्ट्र एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते काहीही काय मी आता शिकागोहून निघालो तेव्हा असा काहीही नियम नव्हता हो ताजा ताजा झालाय हो नियम एवढ्यात कसा होईल नियम पाहुणं इकडं सकाळी 7 ला उभारलेलं सरकार दुपारी 12 ला पडतं मग एवढ्यात नियम नाही होऊ शकत नाही हो मला माहित नव्हतं हो असं कसं माहिती नव्हतं म्हणजे तिकडे इमानात पण अनाउन्समेंट होते बेस्ट ऑफ लक फॉर युअर महाराष्ट्र एंट्रन्स एक्झाम अहो, मला खरंच माहित नव्हतं हरकत नाही
माणूस म्हटल्यानंतर चुकाया होणार. इट इज ओके. ओके ना. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. 5,000 रुपये फक्त. 5,000? हो कसले? थँक्यूचे. थँक्यूचे. दंड भरा. अहो एवढ्यात कसा भरेल दंड? आधी जिम जॉईन करावी लागेल, मग प्रोटीन खावं लागेल, मग 2-3 महिन्यात मस्तपैकी भरेल ना दंड. अरे सान्या, दंड म्हणजे फाईन, आणि फाईन म्हणजे हाय हॅलो हाऊ आर यू, आय एम फाईन वगैरे असा एखादा विनोद केलास ना तर काठी तुटस तोवर मारल तुला. हो नाही, पण ते तुमचे 5,000 जरा जास्त होतात ना. हरकत नाही, 2,000 दे. 2,000? ठीक आहे, 2,000 चालते. आणि ते रिसीट देतात ना, रिसीट. काय नाही, पावती पावती पावती? हो. पावती चल पोलीस स्टेशनला चल. तुला नाही छान नाही, पावती देतो. अहो, असं तुम्ही उगाच सिरियस घेताय. हो सिंगम का काय आपलं. आता कसं बरोबर बोललास सुदर्शन. नाही नाही, सुदर्शन नाही, शॉन. हा तेच ते. हा. बरं हा. ऐक, एक काम करायचं, हा. ते महाराष्ट्र एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरायला घ्यायचा. हा. हा नुसता फॉर्म भरला तरी चालतो. फॉर्म 6 महिने व्हॅलिड असतो. दर महिन्याला परीक्षा असती. त्या परीक्षेत तू पास झाला तरच इथं राहता येतं, कळलं का सुदर्शन? आणि नापास झालो तर? नापास झालो तर काय नाही, तुला अमेरिकेच्या बसमध्ये बसवणार आणि तिकडे जाऊन दादाला एक छान मिस्ड कॉल द्यायचा. कळलं ना सुदर्शन? हा सुदर्शन नाही ना, शॉन. हा बरोबर, तेच. कमिशनर याची वेळ झाली, मला बीट वर जायचंय. एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरायला घ्यायचा सुदर्शन. अहो सुदर्शन नाही हो. तेच ते रे. तेच. मन भवन उठे तन सिहर उठे जब खबर उठे के हाँ है. हॅलो डॅड. शॉन. हो अहो मी पोचलो मुंबईला. हो नाही मी उद्या परत येतोय. हो इथे मला महाराष्ट्र एंट्रन्स एक्झाम घ्यायला सांगताय तो. नाही डॅड, हो तुम्हाला माहिती आहे मला हे सगळं जमणार नाही. मी उद्याची फ्लाईट पकडून परत येतोय. हो आणि हो फ्लाईटचे डिटेल्स नंतर देतो. ओके बाय. कोण तुम्ही? बॉडीगार्ड. कोणाचे? पाटील सरांचे. अहो, कोण पाटील सर? पाटील कोचिंग इन्स्टिट्यूट. हं? महाराष्ट्र एंट्रन्स एग्जाम आहे जटिल. जॉईन करा कोचिंग इन्स्टिट्यूट बाय पाटील. 6 महिने कोचिंगचा प्रदीर्घ अनुभव, बुद्धिमत्तेचे तेज प्रखर. पाटील सर. थेरी सोबतच असेल प्रॅक्टिकल वर भर. जेव्हा शिकवतील पाटील सर. शोधून सापडणार नाही तिन्ही लोकात, न खाली न वर. असे आमचे पाटील सर. पाटील सर. पाटील सर. नमस्कार. मी आहे पाटील सर, पाटील कोचिंग इन्स्टिट्यूटचा सर्वे सर्वा. हे असू दे. काय असू दे? हा अहो असू दे रे बाबा, असू दे. अहो हे सगळं काय चाललंय? तू आजच महाराष्ट्रात आलायस, इथल्या एंट्रन्स एक्झामचं टेन्शन घेऊन परत चाललायस. तुम्ही भविष्य सांगता का? नाही, तुला बराच वेळ फॉलो करत होतो. तर सुदर्शन नाही हो, शॉन. असो, तुला जर महाराष्ट्र एंट्रन्स एक्झाम क्रॅक करायची असेल तर माझी कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन करावीच लागेल. 15 दिवसांचा थिअरी आणि प्रॅक्टिकल असा जबरदस्त कोर्स आहे. तुझ्या नावाचा फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे. ऑलरेडी भरलाय? अहो मला असलं काही जमणार नाही हो. हो, जमणार नाही. नाही जमणार नाही.
अरे 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 माणसात काहीही नसलं तरी कॉन्फिडन्स असावा. रंग ऑरेंज, जन्मतःच ओठ व्हॅक्युम क्लीनर मध्ये अडकून त्यांचा कायम स्वरूपी झालेला चंबू आणि अतिशय सुमार बुद्धिमत्ता असूनही एक माणूस अमेरिकेचा प्रेसिडेंट होऊन गेला. कशाच्या जोरावर? कशाच्या जोरावर? फक्त कॉन्फिडन्स. आज सकाळी बाहेर पडलो तर रात्री जेवायच्या वेळेपर्यंत घरी परत येईन का नाही ह्याची शाश्वती नसताना पण एक माणूस घसा फोडून ओरडत होता, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अरे मी पुन्हा येईन. कशाच्या जोरावर? फक्त कॉन्फिडन्स. आयुष्यभर कार्टून बघून कार्टून झालेला मुलगा सगळ्यात जुन्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष होऊन गेला. कशाच्या जोरावर? फक्त कॉन्फिडन्स. एकदम चूक चूक. तिथे फक्त आडनावाच्या जोरावरच पद मिळतं. तर सांगायचा मुद्दा असा की तू माझी कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन कर. आता परीक्षेचं मार्गदर्शन सुरू कर सुदर्शन. दर्शन नाही हो. शॉन किती वेळा सांगायचं सगळ्यांना. अहो हे निघा. अहो अहो अहो, ओ पाटील सर, अहो मला हे जमणार नाही हो काही. थांबा हो तुम्ही. तर आजपासून आपल्या नवीन बॅचची सुरुवात होते आणि कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करण्याआधी आपण आपल्या आराध्य दैवतांचं स्मरण केलं पाहिजे. हा, असू दे असू दे. पण महाराष्ट्रात अनेक आराध्य दैवत आहेत. आपण त्यातल्या 2 आराध्य दैवतांचं आता प्रातिनिधिक स्वरूपात वंदन करणार आहोत. पहिला गणपती आणि नंतर आई अंबाबाई. आता हे वंदन साधं सुधं असून चालणार नाही. कारण आपला महाराष्ट्र भारी, इथली परंपरा भारी, च्या मायला इथलं सगळंच लय भारी. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना. गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना. देवाचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. देवांचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. तुझं वीणन कोणी दयाळा माझ्या मनीची ठेवी जाण घेऊन बसा भक्तीचा चालू बाप्पा मोरया. बाप्पा मोरया मोरया एकदंताय मोरया 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 वक्रतुंडाय मोरया 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 एकदंताय मोरया
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ. धगधग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. बोल भवानी मातेचा सप्तशृंगी मातेचा. तर देवाला वंदन करून झालेलं आहे. तर सुदर्शन, सुदर्शन नाही हो, शॉन. पुन्हा तेच हो, वेगळं केलं सर. हो हो, अरे नाही रे, हो तर? अरे नाही रे. हं? तर आता अमेरिकेशिवाय इतर ठिकाणून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या क्लासरूम मध्ये पाठवलेलं आहे. का 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 सर, असं का केलं? अरे आता अमेरिकेत भारतीयांना दुय्यम वागणूक मिळते ना. नाही हो नाही. अरे हो रे. नाही तर? अरे हो तर आपल्याकडे तस नाही. आपल्याकडे अतिथी देवो भव. तिकडे सेकंडरी, तर इकडे प्रायोरिटी. म्हणून हे वर्गीकरण, बाकी काहीही हेतू नाही. हरकत नाही सर. मग आता आपण काय करायचं? आता आपण अभ्यास करायचा. कसला? झुऑलॉजी. काही काय प्रश्न विचारताय? महाराष्ट्र एंट्रन्स एक्झाम द्यायचे ना, मग आधी महाराष्ट्राचा अभ्यास करावा लागेल. महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये फिरून आधी उभा महाराष्ट्र बघावा लागेल. आणि त्यासाठी लागतील काही पुस्तकं, आणि पुस्तकं आणायला तुम्हाला जावं लागेल पुण्याला. पुण्याला? का 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 पुण्याला का? तो पण कोर्सचा एक भागच आहे. आता एक काम करायचं, पुण्याला जायचं आणि एबीसी पासून सुरुवात करायची. हो सर, मी अमेरिकेहून आलोय. एबीसी येतं मला. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. हे एबीसी नाही. नाही. अरे हो रे. हो. अरे नाही रे. मग? पुण्यात एबीसी म्हणजे अप्पा बळवंत चौक,
आधी बाजीराव रोड लागतो आणि बाजूलाच मस्तानी मिळते. मस्तानी मिळते? मस्तानी म्हणजे दीपिका पदुकोण नाही. नाही, मस्तानी नावाचं आईस्क्रीम आहे ते. आईस्क्रीम? हा, असो. तिथून पुढे गेलात की तुम्हाला तुळशी बाग लागेल आणि समोरच विश्राम बाग. विश्राम बाग? हा, हा, म्हणजे मग त्या बागेत फिरून मग पुढे जायचं ना? तू वेड्यासारखं बोलू नका. तुळशी बागेत घसरगुंड्या शोधायला जाल नाही तर. तुळशी बाग हे मार्केट आहे. तिथे महिलोपयुक्त गोष्टी मिळतात. म्हणजे कुठल्या? ती खरी झाडापाना फुलांची बाग नाही. अर्थात तिथे बरीच नाजूक फुलपाखरं बागडत असतात. असू दे. अहो, अर्थ नाही हो. तो एक वेगळा मुद्दा आहे. वेगळा आहे? हा, पुण्यामध्ये तुळशीबाग, नातूबाग, भ्रमणबाग आणि विश्रामबाग ह्या बागा नाहीतच. तर तुला जायचंय एबीसी मध्ये आणि ही चावी ह्यातली गाडी घेऊन यायची. गाडी? थांब, काहीतरी चुकलं वाटतं, परत घेतो. हा, तर तुला जायचंय एबीसी मध्ये आणि ही यादी ह्यातली पुस्तकं घेऊन यायची. दॅट्स ओके सर. रॉंग फिंगर इन रॉंग पॉकेट. पण सर, पुण्याला कसं जाऊ? मूर्ख, बिंडोक, बेअक्कल, काय फालतू प्रश्न विचारलाय. रिकाम टेकडे. असल्या प्रश्नाला उत्तर द्यायला वेळ नाहीये माझ्याकडे. तुमच्याकडे असेल बराच रिकामा वेळ. सर असं का बोलताय? अहो, अपमान करतोय. हो, का पण? पुण्याला जाताय ना, म्हणून थोडा वॉर्मअप करतोय तुमचा. जा तुम्ही पुण्याला, मग समजेल मी काय म्हणतोय ते. हा, ठीक आहे सर. हा. तुम्ही म्हणताय तर जातो हा, पुण्याला. हा. आणि हो, असू दे. हो, सॉरी सर, मी म्हणजे पुढे एकदम. असू दे रे बाबा, असू दे. कोणी आहे का? कोण आलंय करायला? आत्ता तर जरा पडलो होतो. काय आहे? लय वेळ देतात. हो, त्या पाटील सरांनी पाठवलंय. पुस्तक हवी होती, मिळतील ना? नाही, पुस्तकाचं दुकान उघडून सोडलेले मटार विकतो मी. किती किलो देऊ? म्हणजे शिकले सवरलेले दिसता, पण वाचता येत नाही. वाचा, 14 नंबरची पाटी वाचा. हे दुकान पुस्तकाचे आहे. इथे फळे, भाज्या, परकर, चड्डीच्या नाड्या असे काही मिळत नाही. इथे फक्त पुस्तकेच मिळतात आणि पुस्तके मिळतातच. सॉरी नाही, मला ना ही पुस्तकं हवी होती. घेणार आहात का नक्की? उगाच घाम गळाय हो का मला? आलो पुस्तक गेला असं काय बोलतो ते मला? घ्या, 1, 2 आणि 3. ठेवा. अहो, असं काय करताय? वाचा, 36 नंबर वाचा. 36 नंबर? 36चा आकडा वाचा. तुमच्यासाठी वाचतो. हे पुस्तकांचे दुकान आहे, वाचनालय नाही. इथं पुस्तकं विकत घ्यायची आणि घरी जाऊन वाचायची. हो, पण मी फक्त चालत होतो. चाळत होता? हो, चाळत होता. हो. चाळायला काय तो रवाय का? अहो, असं काय करताय? पण ही पुस्तकं म्हणजे हे बघा ना, हे मी तुम्ही मला भलतच पुस्तक दिलंय.
असं नाही म्हणजे चुकून हो. म्हणजे बघा, परंपरेची दैनाच्या ऐवजी तुम्ही मला पोपटांची दैना दिलेत. सॉरी, पोपटांची मैना दिलेत. मला एक प्रश्न आहे, विचार. विचार पोपटांची आदरार्थी आहे का अनेकार्थी? असं 54 हा? वाचा. 54? अहो, केवढी मोठी पाटी आहे आणि लहान टाईप केलंय. वाचा. हो, वाचतो. हा. ज्याप्रमाणे एकदा लग्न झाल्यावर बायका आवडली नाही तर आपल्या माहेरच्यांना रिटर्न करता येत नाही, हा. किंवा ज्याप्रमाणे एकदा जन्माला घातलेला मुलगा आगाऊ निघाला म्हणून तो रिटर्न करता येत नाही, हा. त्याचप्रमाणे एकदा विकत घेतलेलं पुस्तक रिटर्न करता येत नाही. कळले? हा. सॉरी, हे किती झाले? 453 द्या. 453. 500चे सुट्टे आहेत का? नाही तुम्ही द्या, तुम्ही. हो, माझ्याकडे नाहीये तो. नाहीये नाहीये तो. अहो मग नका घेऊ की. अहो, असं नाही, तुम्ही राहू द्या. हा? नाही सॉरी, म्हणजे मला म्हणायचंय की हे 500 घ्या आणि सुट्टे राहू द्या ना. असं कसं? हा? असं कसं? अहो, हा. हे घ्या. हे काय? 47 याचे झाले 500 पूर्ण. हा. 47 ह्याचे? हम्म. उंटाला आंघोळ घालायच्या 10 सोप्या पद्धती. हा. अहो, हे पुस्तक नकोय मला. असू दे. असू दे काय? अहो, कुठलं ज्ञान कधी उपयोगास येईल काही सांगता येत नाही. हा? हम्म. बर, पण या आता. येऊ? कुठे? कुठे नाही, या म्हणजे निघा. हा. दुपारचं जागरण सहन होत नाही मला. दुपारचं जागरण? हा. हो, चला निघा. तरी सर म्हणाले होते पुण्याला गेल्यावर यथेच्छ अपमान होईल. किती छान शिकवतात पाटील सर. काय पुण्याच्या सांस्कृतिक वैविध्याचा साक्षीदार व्हा. याल तर हसाल, न याल तर फसाल. एक नयनरम्य नृत्य आविष्कार अनुभवायला या. हा डान्स पाहायलाच हवा. मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे जादगा. मन मंदिरा ते जाने उजळून घे जादगा. संवेदना संवेदना संवादे सहवेदना जबदाना. मन मंदिरा ते जाने उजळून घे जादगा. मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा. भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा. उजळून घे सादगा. मन मंदिरा ते जाणे उजळून घे सादगा. मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा.
pani da pa pani da re re pani da ma ga re ni ga re ga re da pani da re da pa ni ga re ga re da ni da re re da ni da re ma re da ni da re ma pani da re 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 ga re ga re da re 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 ma pani ni da 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 ni da da ni da da ni re ni da da ni ma pani ga ga da re re ni da ni da re re da ni da ni da re da ni da re re da ni pani da re 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 ma ma ga ga re re ga re da ni da re ma ma ga re ma ga re da ni da re ni da re ni da pa 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 ni da 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 ni da da ni da da ni 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 अगं ए मुलींनो, लावणीची तयारी करा, मी आलेच. मन मन ओ कुठे निघालात? हा नाही मी आत्ता ज्यांचा नयनरम्य डान्स पाहिला ना त्यांना भेटायला चाललंय. का आमच्या ग्रुप मधली ती काय तुमची कोणी नातेवाईक लागते? नाही मग ती काय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे? हो असं काय करताय, आत्ताच डान्स केला ना लगेच ऍडमिट कशी असेल? मग कशाला भेटायचंय? हो मला त्यांचा डान्स प्रचंड आवडला हो, म्हणून त्यांना भेटून त्यांचं कौतुक करायचं होतं. माझं कौतुक करा. का? कारण मी पुण्याची आहे. एवढं कारण पुरेसं नाहीये का? हो असं काय करताय? एखाद्याचं कौतुक करायचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही नवीन आलायत का पुण्यात? हो हो इनफॅक्ट आय हॅव नेव्हर बीन टू पुना बिफोर. काय म्हणाल? पुणा? पुना? पुणा? तुम्ही कुठले? मी शिकागो. चिकागो? चिकागो नाही हो, शिकागो. तेच ते. हो तेच ते कसं, चिकागो वेगळं आणि शिकागो वेगळं. मग तसंच पुणा वेगळं आणि पुणे वेगळं. आले मोठे पुण्याला पुन्हा म्हणणारे. सॉरी सॉरी म्हणजे काय ना, मी एकंदरीत नवीन आहे हो इथे. महाराष्ट्र एंट्रन्स एक्झामची तयारी करतोय. बरे सापडला. सापडलो. सर्वात आधी भाषेवर काम करा. भाषेवर ते मी माझं बघून घेईन ना. अहो प्लीज मला जरा त्यांना भेटून त्यांना कॉम्प्लिमेंट द्यायच्यात हो. इथेच चुकला. पुण्यात उगाच कोणाला कॉम्प्लिमेंट्स द्यायच्या नसतात हो. अगदीच आवडलं तर फार तर बरं होतं, ठीक होतं, हे असं एवढंच बोलायचं बघा. हो असं काय करताय, एखाद्याचं अभिनंदन करायला मराठी भाषेत किती छान छान शब्द आहेत. आता तुम्ही मला मराठी भाषा शिकवणार? हा मला मराठी भाषा शिकवणार? नाही. चला तुमची आता एक छोटीशी परीक्षाच घेते मी. अहो परीक्षा नको. हवी हवी हवी. गाळलेल्या जागा भरा. मी तिकडे पोहोचते, तुम्ही पण पोचा. पोचा. पोचा भांड्याला पडतो. पोहोचा काय शब्द आहे? पोहोचा. हा पोहोचा. आता दुसरं नको. हवं. ऐका, मी उन्हातून घरी आलो आणि माठातलं पाणी घटाघटा पिलो. कानाखाली पिलोकडे. पिलो काय पिलो? हा पिलो काय पिलो? प्यायलो. काय शब्द आहे? पाणी प्यायलो. शाबास. बस बस आता पुरे झालंय हो शिक्षण. अहो शिक्षण पुरे झालं कसं? अहो इतक्यात शिकायला पुणे म्हणजे काय अकराचा पाढा वाटला तुम्हाला? अहो पुण्यात खूप काही आहे. कलेचं आणि विद्येचं माहेर घर आहे पुणे. काहीही काय विद्या माहेरची पार्लेची आहे. काय? जाऊ दे, आमचा शिकागोचा लोकल रेफरन्स नाही. म्हणजे मी काय म्हणतोय की कला मी आत्ताच पाहिली ना, आणि विद्येचं म्हणत असाल तर एबीसी मध्ये जाऊन पुस्तकं खरेदी केलीत ना. अरे वा, म्हणजे बराच सगळा अभ्यास झालाय की तुमचा? चला. इकडे कुठे चाललात? आता इथे स्टेज रिकाम करायला हवं. इथे आता लावणीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. चला तुम्ही इथे. अहो पुणे तिथे काय होणे, तुम्ही एन्जॉय करा. चला इकडे या. चला इकडे या. भेटून देत नाही तिकडे.
जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगी राया चिंबोली मी झाले राया सोडा तरी कळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा 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 एकच पैशांचा मला भेटता असं काय करता गाडीला भेटता की एकट्या बाजारी हे सहाची बी गाडी गेली नावाची बी गेली आता बाराची गाडी निघाली हिला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा जी 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 ऐन्यावानी रूप माझं उभे ज्वालेच्या मी उंबऱ्यात नादावलं खुळं पिसा कबूतर हे माझ्या उरात भावताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची उगा घाई कशा पायी हाय नजर उभ्या गावाची हे शेतोल राखणीला राख झालं गोळा शिळ खाली अडून कोणी करून तिरपा डोळा आता कसं किती झाकू संग पुट्टवर राखू राया भान माझं मला राहिना मला जाऊ द्या ना आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा हो जाऊ द्या ना घरी एकच पैशांचा मला भेटता असं काय करता गाडीला भेटता की एकट्या बाजारी हे सहाची बी गाडी गेली नावाची बी गेली आता बाराची गाडी निघाली हिला जाऊ द्या ना घरी वाजले की बरं मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा जी 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 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा. काय 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 सर हा तुमच्या चेहऱ्यावर का बरं वाजले 12? अरे हे अशा लाईन ऍड करत जाऊ नको आणि मध्ये तर मला बिलकुल अडवू नको रे. का? अरे कारण स्क्रिप्टचं पाठांतर नाहीये माझं. नाही हो हो अरे नाही रे बाबा. तर आठवलं तुझा पुणे दौरा कसा झाला हे मी तुला विचारणार नाही. का का सर? कारण मला खात्री आहे की तिथे तुझा यथेच्छ अपमान झाला असेल. झाला झाला यथेच्छ झाला हो की नाही. पण सोबतच तुला बरंच काही शिकायला सुद्धा मिळालं असेल. हो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर तू अनुभवलीस. पण आता आर्थिक राजधानीचा जबरदस्त अनुभव घेण्यासाठी मी तुला पाठवणार आहे जेवायला. कुठे कुठे? जेवायला. जेवायला? हा तिथे पण माझा पोटभर अपमान होणार आहे ना? अरे नाही रे, पोटभर अपमान हा फक्त पुण्यातच होतो. कसं आहे, मुंबईचे गुणधर्म तर तुला कुठेही अनुभवायला मिळतील. मग ती लोकल ट्रेन असेल किंवा कुठचेही रस्ते.
गर्दी ही सगळीकडेच असते. पण ह्या गर्दीचा एक छोटासा विसावा. कोण? एक विसावा म्हणजे मुंबईची हॉटेल. तिथे जरा जास्त समजेल मुंबई तुला. जा जा, आपलं एका हॉटेलशी टायअप आहे. तिथे जा आणि त्यांना सांग पाटील कोचिंग इन्स्टिट्यूट मधून आलोय. हॉटेलचं नाव लिही, सिंधुदुर्ग थाळी रेस्टॉरंट. सर नाही, पत्ता देते ना सर. अरे वेड्या, तू मुंबईत आहेस. इथे तू कोणाला पण पत्ता विचारलास ना, काय म्हणते? तर कोणीही पत्ता सांगतं. अगदी आपला डायरेक्टर पण सांगेल. हो हो, जा जा, तुझ्या जीवाची मुंबई करून ये. जातो सर, जीवाची मुंबई करून येतो. आणि हो, काय? असू दे असू दे. ओ माय गॉड शॉन, सॉरी सर. असू दे रे बाबा, असू दे. या पाटील सरांना किती वन्स मोर लागतात. असू दे करतात. ऐकताय का? वेळ नाही हो. वेळ नाही. ऐका ना, सांगितलं ना, वेळ नाही. असं काय करताय? मला काय पाहिजे? हो नाही, मला ना सिंधुदुर्ग थाळी रेस्टॉरंट मध्ये कसं जायचं ते सांगाल का? तिकडे जायचंय. हो, हे बघ. हा. असं सरळ जा. हा मग उजवीकडे वळा. हा आणि मग डाव्या हाताला लागेल. हा म्हणजे असं जाऊ. हा. असं जाऊ. हा. आणि मग इथे लागेल. नाही तसं नाही. हा हात खाली ठेवून गेला तरी चालेल. हा अपमान करतो. इथून लागलं तरी चालेल. जय सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग थाळी रेस्टॉरंट हेच. अरे ये कोण? सुदर्शन ना. ये. सुदर्शन नका म्हणू मला. माझं नाव शॉन आहे. आणि तुम्हाला कसं कळलं मी इथे येणार आहे ते? अहो, ते पाटलांचा फोन आलेला ना, त्याने सांगितलं की एक बावट दिसणारा माणूस तुमच्याकडे ये. तुला बघितलंच मी ओळखलं, तूच तो. ते मला बावळट म्हणाले. नाही रे सुधऱ्या, गंमत केली तुझी. ये चल बस, ये लवकर पटपट. बोल काय? बस बस बस. काय घेणार? अरे बस रे, बोल लवकर. काय घेणार? बरं, बोल द्या, रे. काही द्या. असं म्हणतो. हो काही चालेल. हो. ए गजोदर, एक उंटाचं सँडविच घेऊन ये रे. उंटाचं सँडविच? हौशी गावरान बरे. बस बस बस. अरे कुत्र्याचं बिस्किट म्हणजे त्यात काही कुत्र असतं? आणि उंटाचं सँडविच म्हणजे उंट खातो ते सँडविच. हो नाही. अहो मी त्याचं सँडविच खाल्लं तर उंट काय खाईल? अरे ते तो बघून घेईल ना, काय करायचं ते वेळेला. तुला तर कशाला त्याची काळजी? तुम्ही पुण्याचे का? नाही हो का? अपमान सॉलिड करता. अपमानाचं काय हो? कोणी चांगलाच करतात. उगाच पुण्याचं बघा कौतुक लोकांना. आता बघा, तुम्ही अमेरिकेतून आलात, सुदर्शनचं शॉन केलं कशासाठी? अपमानापासून वाचण्यासाठीच ना. त्या अमेरिकन पुणेकरच आहेत. नाही ते मी माझं बघून घेईन हो. म्हणजे काय ना, किती कठीण नाव आहे हो. कधी कोणी मला सू म्हणतं तर कधी कोणी धार म्हणतं. चक्क मला सुमार म्हणाला हो. ते तुम्हाला तुमच्याकडे बघून म्हणाला असेल हो. मी सुमार दिसतो? नाही हो, चिडू नका. थंड घ्या. नको थंड, मला नंतर घशाला त्रास होतो. अरे मला थंड म्हणजे काय? तुला कोल्ड्रिंक वाटला? थंड घ्या म्हणजे शांतीला धरा. ठीक आहे, बोलवा शांतीला. अरे शिरा पडो तुझ्या तोंडात. अरे शांती म्हणजे तुला पोरगी वाटली? अरे तू काय आली बघून आला काय रे? बरं ते जाऊन दे, काय घेणार ते बोल पटपट. मगासपासून तुम्ही पटपट का पटपटताय? अरे बाबा, ही मुंबई आहे ना. इथे सगळं पटपटच करावं लागतं ना. बोल पटपट. काय घेणार? आधी तो मेनू कार्ड तर द्या. अरे मेनू कार्ड कशाला?
आता कोल्हापुरी थाळी, वराडी थाळी किंवा मुंबई थाळी या 3 मधलं काय घेणार ते बोल पटपट. 3च थाळ्या. बरं ठीक आहे, मग मला सांगा कोल्हापुरी थाळीत काय येतं? कोल्हापुरी थाळी ना, कोल्हापुरी थाळीमध्ये म्हणजे बघ चपाती, सुक्का मटण, मटण रस्सा, तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. बरं, आणि वराडी थाळीमध्ये? आणि सर्व तेच द्यायचं रे. फक्त तांबडा पांढराच्या ऐवजी ना, तांबड्या रस्त्याच्या ऐवजी ना लाल मिरचीचा ठेचा आणि नंतर हिरव्या मिरचीचा ठेचा झालं. म्हणजे आमच्या शिकागोमध्ये पांडव खातात ते ना? पांडवांना ओळखता तुम्ही? हो. हल्ली लई त्रास होतो म्हणे त्याला. पण ते जाऊन द्या. पण मग मला मुंबई या थाळीत काय आहे ते सांगा ना. अरे मुंबई यामध्ये ना द्यायचं सगळं तेच रे. हा, फक्त चपातीच्या ऐवजी ना पाव द्यायचा. पण मला एक कोड आहे हो. काय? मुंबई या थाळीमध्ये पाव का? अरे मेला इथे पावच चालतो ना. आता बघ, मुंबईमध्ये तुम्ही नवीन नवीन आलात ना की आधी वडापाव खाऊन दिवस काढायला लागतात. त्याचा कंटाळा आला ना की मग सामोसा पाव. मग थोडे पैसे आले ना की मग उसळ पाव. आणखीन थोडे पैसे आले ना की मग मिसळ पाव. आणि मग अगदी श्रीमंत झालात ना की चौपाटीला जाऊन भाजी पाव. एवढं सोपं आहे होय? ते सोपं कठीण नंतर पाहून द्या. काय घेणार ते बोला पटपट. नाही काय, कुठलीही थाळी आणा, सगळ्या सारख्याच आहे. आता कसं अगदी अस्सल मुंबईकरांसारखं बोलत. बरोबर. गजोदर, एक थाळी आण रे पाहुण्यांसाठी. थँक्यू. जरा एवढी भूक लागली ना. वा वा वा. अरे वा, छान छान छान. हा, हे काय? अहो तो परीक्षा घेतोय तुमची. हो, माझी परीक्षा का घेतोय? मुंबईमध्ये ना कोणी पण कुणाचीही परीक्षा घेऊ शकतो. इथे एखादा रिक्षावाला तुम्हाला जीवनाचं तत्वज्ञान सांगून जाईल. आणि ही चेहरा नसलेली गर्दी ना तुमची पावलो पावली परीक्षा घेईल. अहो मुंबई खूप शिकवते म्हणतात ना, ते याच कारणासाठी. हा, चला आता तुम्ही जेवून घ्या पटपट. नाही नाही, वा, तुम्ही किती छान छान समजावून सांगितलं ना. आता मी जरा पटपट जेवून घेतो. घ्या जेवून पटपट. वा 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 वा. अहो अहो, काय हो? अहो मला जेवायचं अजून. अहो वेळ संपला तुमचा. संपला? वेळ चुकला, जेवणास मुकला. पण अजून मी भुकला. आता असं कर, बाहेर जा आणि निंबी मुंबई जे खाते ना तेच खाऊन घे जा पटपट. म्हणजे? अरे वडापाव. वडापाव? हा, चल उठ सुधऱ्या पटपट. चल वडापाव खा. चल 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 चल. अरे चल रे सुधऱ्या, चल लवकर. चल 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 चल. अहो मला सुधऱ्या नका बोलू मला. अरे चला 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 चला, पटपट या आणि झटझटका. हे घ्या तुमचं. ओ दादा, इथं उभं राहायचं नाही. वडापाव घ्या आणि गप साईडला जाऊन थांबा, नाही तर चालत चालत तरी खा. चला आवरा. ओ तुम्हाला काय वेगळं सांगायचं का? चला ना. काय पण लोक येतात. ओ भाऊ, हा तुम्हीच नुसतं बघत काय बसलाय? प्राणीची बाग वाटली का बघायला? किती पाहिजे बोला पटकन. नाही, तो मला वडापाव हवा होता. आता काय ऍप्लिकेशन देता की काय? वडापाव सोडून दुसरं काय बी भेटत नाही तर. किती पाहिजे बोला पटकन. नाही, एक द्या. देऊ का दोन? सॉरी, काय चुकलं का माझं? तसं नाही हो, तसं नाही. देऊ का दोन म्हणजे 2 वडापाव देऊ का असं म्हणलं मी. कसं आहे आमचा वडापाव? लय फेमस बघा. मुंबईच्या तशा 2च गोष्टी फेमस. आमचा वडापाव आणि त्यो दिव्यातला राक्षस. दिव्यातला राक्षस? व्हय. म्हणजे अल्लादीनच्या दिव्यातला राक्षस? व्हय, तो मुंबईचा. मुंबईचा? व्हय. कसं आहे बघा, मुंबईच्या लोकांना छोट्या छोट्या जागेत राहायची सवय बघा, म्हणून त्याला बी जमलं दिव्यात राहायला. आता परवाचीच गोष्ट सांगते. अलाउद्दीननी जिनीला बोलवलं. जिनीने विचारलं, क्या हुकुम है मेरे आका? हा हा हा.
आणि म्हणला मला मुंबईच्या चौपाटीवर एक बांगला पाहिजे. आपला चिनी लय हसला आणि म्हणला येडा रे असा कसा तू, एवढं सोपं असतं तर मी कशाला दिव्यात राहिलो असतो. हा हा हा. काय कसा वाटला जोक? जोक? अहो किती जुना जोक आहे आणि तुम्ही काय अगदी परवाच घडल्यासारखं सांगताय. अहो मी परवाच ऐकला ना. द्या 5 रुपये. 5 रुपये? अहो पण आधी वडापाव तर द्या. त्याचं 20 रुपये नंतर द्या. आधी जोक सांगितला त्याचं 5 रुपये काढा. ही मुंबई आहे साहेब, इथे प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. अजबच आहे तुमची मुंबई. काय म्हणला? काय म्हणला? तुमची मुंबई? तुमची मुंबई? आमची मुंबई म्हणायचं, आमची मुंबई. नाही सॉरी, म्हणजे काय ना मी इथला नाहीये ना. म्हणजे मी अमेरिकेहून आलोय, त्या महाराष्ट्र एंट्रन्स एक्झामची तयारी करतोय. असं मग आधी नाही का सांगायचं? मुंबईचा अभ्यास एका गाण्यातच होऊन जाईल बघा तुमचा. मग हे आधी नाही का सांगायचं? अहो आपलं अस्सल मराठी गाणं हाय. सांगत काय बसली जावतेच तुम्हाला, पण ऐका शब्दाकडं नीट लक्ष द्यायचं बरं का. चला चला चला. दिन रात दौड़ती पहियों पे सबको तेज भगाए, बसती है सबके ख्वाब में, पर हाथ कभी ना कुर्बान किती झाले माझ्यावरती, साता समुद्रा पार माझी कीर्ती. मी आन बान शान मोठाली दुकान हाय, झटक्यात बुढी अन झटक्यात मी जवान हाय. चमचमते जशी शुक्राची चांदणी, रोज वाचावी अशी कहाणी नवी. दरिया की रानी, चमके तुम सोली वाली, तू दिल के दरिया की रानी, है तेरी जुबानी. चंद्रा सूर्याची टिकली माथ्यावरती, साऱ्यांची नशीब हाती घेऊन फिरती. माया नगरी आहे की आहे जंतर मंतर, 12 महिने चालू आत कुठलं यंतर. तू दिल के दरिया की रानी, चमके तुम सोली वाली, तू दिल के दरिया की रानी, लहरें हैं तेरी तूफानी. ये हंसी कभी ये फंसी कभी ये बची ये सबसे गुजरी रे. ये अड़ी ये जिद पे अड़ी ये बिगड़ी ज्यादा और कम सुधरी रे. ये हंसी कभी ये फंसी ये फिर भी बची आज तक सबसे रे. एक यार करे जो प्यार ऐसा दिलदार ये ढूंढे कब से रे. किती साल सोसले हाल झाली कंगाल अशी लाखाची बाई बाई ग. तरी आज लेवणी ताज घडी झोकात नार नखऱ्याची. हस्ती
इंदिरा पार माझी कीर्ती मी आन बान शान मोठाली दुकान है झटक्यात बूढी अन झटक्यात मी जवान है तू दिल के दरिया की रानी दरिया की रानी दरिया की चमके तू मासूली वानी चमके तू मासूली वानी तू दिल के दरिया की रानी दरिया की रानी ले ले तेरी तूफानी तर सुदर्शन नाही ना शॉन. अरे पण मी काय बोललोच नाही अजून. नाही हो हो अरे नाही रे. असं काय? सर हा सर हा तुम्हाला आठवते कोण रे? बऱ्याच आठवत आहेत. सर हा तुम्हाला आठवते कोण? स्क्रिप्ट मधली पुढची ओळ. ओळ हा म्हणजे लाईन. हा. आठवते आठवते ना. तर शॉनराव. शॉनराव हा. छान वाटतंय. कसा चालू आहे अभ्यास? खरं सांगू सर हा. खरं सांगू मला ना जबरदस्त मजा येते. जबरदस्त मजा येते ना. मग आता वरण भात वडा पाव खूप झाला. आता जरा अस्सल झटका झाला पाहिजे. अस्सल झटका म्हणजे? अरे वेड्या, महाराष्ट्रात अस्सल झटका म्हणलं की एकच शहर येतं, ते म्हणजे करवीर नगरी कोल्हापूर. आता तुझा पुढचा दौरा थेट कोल्हापूर. कोल्हापूर हा सर. तर हा कसं जाऊ? आधी पुण्याला जा. पुण्याला? हा. अहो, नको नको हा. अहो अपमान होईल हो. अरे नाही होणार. हो. अरे नाही रे. हो तर. अरे नाही तर आधी पुण्याला जा. हा. तिथून विवा विथा पकडून सातारला जा. विवा विथा म्हणजे? विना वाहक विना थांबा. ती बस पकडायची आणि सातारला जाऊन मोदीकडून पेढे घ्यायचे. हाय मोदी साताऱ्यात पेढे वाटतात? येड्यासारखं बोलू नको, लोक दगड मारतील डोक्यात. सातारचे मोदी कंदी पेढे प्रसिद्ध आहेत, ते घ्यायचे आणि तिथून पुढे कोल्हापूरला जायचं. अरे आता झालं लोणावळा खंडाळा, आता थेट कोल्हापूरचा पन्हाळा. आता चांगलं झालं की लगीन झालं गोंधळ झाला आता एक काम हो उरलं. आता आणि काय उरलं? लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठ कुठ जायचं हनीमूनला सांगा कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला आता कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला राया कुठ कुठ जायचं हनीमूनला. रातभर एकली जागू कशी सासूला अडचण सांगू कशी. रातभर एकली जागू कशी सासूला अडचण सांगू कशी. घरात पाहुणं दारात पाहुणं एकांत गेल्याला भेटायला
कुठ कुठ जायचं हनीमूनला आता कुठ कुठ जायचं हनीमूनला कुठ कुठ जायचं हनीमूनला आता बोला किंवा हनीमूनला गुलाबी थंडीचं घालतीला अजित राहूया चौथीला गुलाबी थंडीचं घालतीला अजित राहूया चौथीला जाताना दोघं येताना तिघं नातीचं आणूया धावायला कुठ कुठ जायचं हनीमूनला राया कुठ कुठ जायचं हनीमूनला कुठ कुठ जायचं हनीमूनला आता तरी बोला किंवा हनीमूनला कुठ कुठ जायचं हनीमूनला राया कुठ कुठ जायचं हनीमूनला अरे चल बाबा काढ गाडी काय उकडायले अहो तांबा की वहिनी आता तुम्हाला एकलंच घेऊन जाणार आहे सवय आता बस की वडा पडा 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 हो साहेब वडा नको मुंबईलाच खाल्ला ये खोळा काय कोल्हापूरचं वाटत नाही अहो नाही म्हणजे मी अमेरिकेहून आलोय हो यष्टीने आलाय सवय ओ वहिनी तुम्हाला काय करायचं कसे आले ते साहेब कोल्हापुरात वडाप असतंय म्हणजे शेअरिंगची रिक्षा असते ना त्याला वडाप म्हणतात अच्छा तुम्हाला कुठे जायचंय नाही मला ना असंच जरा फिरायचं असंच फिरायला भोंगा आहे सकाळ हो असं काय अहो कशाला डोसक खाताय हो नाव काय म्हणलं तुमचं शॉन कसलं गायचं का म्हशीचं अहो तुम्ही असं का मला अहो तो शॉन म्हणला शॉन ते शान हाय शानाच हायसलय मला नको शिकू चल काढ गाडी हो वहिनी भाडा ऐसा म्हणून ऐकून घ्यायलोय जास्त नका करू का आणि गाडी काढायला कशाला सांगताय काय दोघांच्या जायचंय का अहो 4-5 लोक तरी पाहिजे वडा पडा 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 कधी यायची भाडी तुझी कवापासून उगाच टाइमपास करायला मी इथं अहो तुम्हाला माहिती आहे नव कोल्हापुरात कस निवांत असतंय शांत बसा की अरे माहितीये मला मी तुला कुठं म्हणतोय घाईकर म्हणून पण माझं काही तर टाइमपासच होईना बाबा असं करायचं का हो असं करू हो शान हो शान नाही माझं नाव शॉन आहे शॉन अव ती असते अव या वडापवाल्या सांग तुम्ही कुस्ती खेळा कुस्ती अव ती एवढाच टाइमपास होतोय की हो काय बोलताय भाड्या संग कुस्ती खेळायला सांगतो होय या बया अरे तू ऐकलं का शिन्या अरे त्यानं शिव्या दिल्या तुला भावड्या म्हणलं आता अरे तू अजिबात ऐकून घेऊ नको वडपाय आणि करचित पट काय हो आता लय वाढ लागलंय म्या नाही दिल्याशिवाय कोणाला हे तुम्ही खोटं बोलताय मी माझ्या ह्यानी कानानी ऐकलं तुम्ही मला भाड्या म्हणालात काय खोड लागलाय काय अरे कोल्हापुरात भाड्या लाडानी म्हणतात इथली बारकी सारखी पोरं एकमेकांची बोलताना करांड्या काय करायला लागलाय असं म्हणतात भाड्याला काय किंमत नाही तर अहो तुम्ही रिक्षात बसायचं भाडं देणार होतात ना म्हणून तुम्हाला भाड्या म्हणलो काय मिळमिळत चाललंय कोल्हापूरच्या रिक्षावाल्यात काय दमच नाही राहिला एक कुस्ती खेळता येईना हो नाही बोलताय जास्ती नका करू का आधी सांगतोय नाहीतर नाहीतर काय करणार आहेस मला मारणार होय मला मारणार होय बाईला हात लावत नसतो मी पण माझं डोसकं फिरलं ना तर मी काय ऐकून घेणार होय
पंचगंगेचं पाणी पिलोय मी सोडणार नाही. असं काय करताय हो? अहो मी इथला नाहीये, मी बाहेर ना आलोय, तरी तुम्ही माझीच कॉलर का पकडलीये? अहो या बाईनी डोसकं फिरवलो. आता बाईला हात लावणार का मी? म्हणून तुमची काचांडी पकडली. हे माझं असलं काय नव्हतं. मग अहो तुमचं ते नाव ऐकूनच म्हणजे गोड डोसक्यातच गेलता असा तुम्ही. हा तेव्हापासून मला ना गचंडीच धरायची होती. अहो माझ्या नावाशी काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हे काय नाव आहे काय? काय तुम्हाला शॉन? अहो माझं खरं नाव सुदर्शन आहे ना. या बया अहो एवढं चांगलं नाव आहे की. चांगलं ना, जाऊ द्या, तुम्ही मला सुदर्शनच म्हणा. बरं जाऊ द्या. असं करायचं का? असं करा तुम्ही एक लावणी करा. अहो लावणी अहो तेवढाच टाइमपास होतोय की. हे बघा मी तुमच्या मनोरंजनासाठी इथे आलेलो नाही, टाइमपाससाठी दुसरं काहीतरी शोधा. अहो सुदर्शनजी कसे कोल्हापुरात 2 फळ असतात, एक लावणीचा असतोय नाही तर कुस्तीचा असतोय. हा म्हणून काय बाहेर ना आलेल्याला कुस्ती आणि लावणी करायला सांगाल का? हे मला काही पटलेलं नाही. मी आपला जातो परत मुंबईला. आले आले हा असला अनुभव आलाय ना, कोल्हापूरचा अभ्यास नाही झाला तरी चालेल माझा. कुठे चालले? अहो आम्ही गंमत करत होतो. अहो आम्हाला पाटलांनी सांगितलं होतं तुम्ही येणार आहे म्हणून. पाटील सरांनी? म्हणून बाहेरच्या लोकांना कोल्हापूर बद्दल काय वाटतं त्याची झलक दिली. अहो काय होतंय लोकांना काय वाटतंय कोल्हापूर म्हणजे सगळी दादागिरीच, संधी ही तर पहिलवानच असणार. पण असं नाही हो, कोल्हापुरात बघण्यासारखं अजून बरंच काय आहे. अहो अख्ख्या जगात तुम्हाला म्हशीचं धारोशीनं दूध कुठं मिळत असेल ना तर ते दूध कट्ट्यावर. आणि बिनखांबी गणपतीचं ते वैशिष्ट्यपूर्ण मंदिर अहो ते कोल्हापूरच. आणि आमच्या आई अंबाबाईचं महत्व तर काय सांगू तुम्हाला. अहो भक्तिभाव म्हणून नाही, मंदिराचं नक्षीकाम बी बघण्यासारखंच आहे बघा. आणि कोल्हापूर कायमच भारी होतं आणि भारीच आहे. हो इथल्या लोकांची भाषा रांगडी हो, पण स्वभाव लय गोड हायता आणि काळानुसार बदलत बी चाललंय. हा म्हणजे जुन्या नव्याचं एकदम सॉलिड फ्युजन आहे असं म्हणा की. कसं बोलले तुम्ही. आता मी तुम्हाला एक डान्स दाखवतो. डान्स? अहो म्हणजे काय होईल आमच्या त्या फ्युजन बद्दल तुम्हाला काय कन्फ्युजनच नाही राहणार. चला 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 सुदर्शनजी चला चला. शेण्या अरे पोरी आल्या पोरी भारी मोडून चकोरी, त्यांची व्हायरल स्टोरी आली ट्रेंडिंगला. जणू चांदणी ही कोरीच्या करायला पोरी आली ढगातून खाली बघा लँडिंगला. अग चटक चांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला तू हायस तरी कोण? वही वही कोण? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारानं लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, पोर मग मग माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारानं लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, पोर मग मग माझ्या डीपीला. म्हणत्यात हॅलो करत्यात फॉलो इन्स्टा ट्विटरला, वर नंबर मागणं थेट मागणं बरा नवा.
अरे हे तुम्ही काय करून राहिले? हो सॉरी सॉरी सर. नाही विसरा, ते कोल्हापूरची साईड इफेक्ट. अच्छा अच्छा अच्छा. काय मग कसा झाला दौरा? दौरा हा फार छान झाला हो. म्हणजे महाराष्ट्र खूप वेगळ्या पद्धतीने समजला मला. हो की नाही? व्हेरी गुड व्हेरी गुड. बर या 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 ह्यांना भेट. ह्या पण तुझ्यासारख्या अमेरिकेहून आल्या आहेत. हा मीट मिसेस उल्का नगरकर, प्रेसिडेंट महाराष्ट्र मंडळ शिकागो. शिकागो. आणि बरं का उल्काताई, हा आमचा अतिशय सिन्सिअर विद्यार्थी शॉन सरदेशपांडे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नाही मी पण शिकागोला असतो. हो का? अरे वा. पण तुम्ही महाराष्ट्र मंडळात दिसत नाही ते? नाही म्हणजे येतो ना कधी कधी. अहो मग या की नेहमी, आम्हालाही छान वाटेल. आपली लोक आपल्या सोबत असल्यासारखं वाटतं. येईन ना, येईन येईन. हा म्हणजे बघा, हा फोर्स नाही करत होत, पण आमचं कुटुंब जेवढं मोठं होतं ना तेवढं आम्हाला फार छान वाटतं. बरं निघते मी, घाईत आहे माझी. जर फ्लाईट मिस झाली ना तर फार पंचायत होईल माझी. शॉन, ऑल द बेस्ट फॉर युअर एंट्रन्स एक्झाम. थँक्यू सो मच. नक्की नक्की. बरं शांत, हे घे. ठीक आहे. तुझं परीक्षेचं हॉल तिकीट. हा सगळे डिटेल्स त्याच्यात आहेत. बिनधास्त उत्तर द्यायची, घाबरायचं नाही, फक्त कॉन्फिडन्स. बरं हे अजून एक. काय? हे घे. हे काय? दही साखर. दही साखर? अरे हो, परीक्षेच्या आधी खावं, चांगलं असतं. बरं सर. बोला. हा ते तुमचं असू दे करा ना. का रे? नाही नमस्कार करायचा होता. अच्छा, असू दे असू दे असू दे. अरे रे असू दे रे. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. थँक्यू. एक्सक्यूज मी सर. तुमचा रोल नंबर काय? 1534. 1534. मिस्टर शॉन ना? नाही सर, सुदर्शन. पण इथे तर शॉन लिहिलंय. नाही ते अमेरिकेत गेल्यावर सुदर्शनचं शॉन केलं होतं. पण आता लक्षात आलंय दुसऱ्यांच्या सोयीसाठी आपण आपली ओळख का म्हणून बदलायची? म्हणजे कुठच्या सेबॅस्टियनने आपलं नाव शंभू केलंय का? मग आपणच का बदलायचं? व्हेरी गुड. ठीक आहे, बसा. थँक्यू सर. आता आपण परीक्षेला सुरुवात करूया. ओके सर. तुमची व्यवस्थित तयारी झाली आहे? महाराष्ट्राचा अभ्यास पूर्ण झालाय? नाही सर. अहो महाराष्ट्र इतका मोठा आहे, म्हणजे नुसता जॉग्राफिकली नाही तर कल्चरली सुद्धा खूप रिच आहे महाराष्ट्र. असा 15 दिवसात किंवा 1 महिन्यात समजण्यात का महाराष्ट्र सोपं नक्कीच नाही. ठीक आहे, आपण परीक्षेला सुरुवात करूया. बघूया काय समजलंय तुम्हाला महाराष्ट्राविषयी. मला असं सांगा की असं म्हणतात की पुणे हे महाराष्ट्रातलं एक विचित्र शहर आहे, असं का म्हणत असतील? पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान असायला हवा. पुणे तिथे काय उणे? कलेचं आणि विद्येचं माहेर घर आहे पुणे. सर मला वाटतं मुळात हे म्हणणंच चुकीचं आहे. प्रत्येकाला आपल्या शहराचा अभिमान असतो. नाही म्हणजे पुण्यातल्या लोकांच्या पद्धती इतरांना चुकीच्या वाटत असतील, पण मला तर वाटतं की खूप काही शिकण्यासारखं आहे त्या शहराकडून. आणि सोशल डिस्टन्सिंग या शब्दाचा उगम होण्याआधीपासूनच तिथली माणसं एकमेकांपासून 2 हात दूरच असतात. नाही म्हणजे गोष्टी वेळेत आणि नेमक्या झाल्या पाहिजेत असा आग्रह धरणं चुकीचं कसं असू शकतं? बरोबर आहे. पण पुणेरी पाट्यांबद्दल आपलं काय म्हणणं आहे? खूप उत्तम पद्धत आहे सर. हो, एकच इन्फॉर्मेशन किती वेळा द्यायची? नाही म्हणजे पाट्या असल्या की असे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मला तर वाटतं शिकण्याची इच्छा सुद्धा निर्माण होऊ शकते ना. म्हणजे विद्येचं माहेरघर उगाच नाही झालं ते. अरे वा. अरे वा. वा वा. ठीक आहे, आता आपण भाषेवरून ठरवता. तुम्ही इथे आलात याबद्दल तुमचा महावस्त्र आणि श्रीफळ देऊन सत्कार केला पाहिजे. पुणे. बरोबर.
कुठेच रांड्या खूळ लागलाय काय? नाही आमचं कोल्हापूर. बरोबर. का बे कुठेच बे? नागपूर. बरोबर. अरे कोनो बात नाही, ससुर उसका थोबडा ही वैसा है. बिहार. चूक. मुंबई. मुंबई. असो, आता जरा मुंबई बद्दल जाणून घेऊया. मुंबई शहर म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतं ती प्रचंड गर्दी. काय म्हणणं आहे तुमच्या या शहराबद्दल? कसं आहे ना सर, मुंबई खूप दर्या दिलंय, ती प्रत्येकाला पोचते. म्हणून तर संपूर्ण भारतातून लोक येतात आणि या शहराला आपलंसं करतात. आणि हे शहर सुद्धा खुल्या दिलानं त्यांना आपल्यात सामावून घेतं. आणखी काय शिकला त्या मुंबईबद्दल? There is no shortcut to success and Domboli. मुंबईबद्दल एखादी गोष्ट जर खटकत असेल ना सर, तर तो तिथला ट्रॅफिक. इथल्या ट्रॅफिकचं नियोजन केलं पाहिजे. पार्किंगची व्यवस्था आणि रस्त्यांची अवस्था जर सुधारली ना, तर या वेगवान शहराला कोणीच ब्रेक लावू शकणार नाही. एक नंबर. अरे तिकडे सिग्नल तोडून इकडे आला का रे? चल चौकीला चल. बरं, तर मला सांगा की कोल्हापूर हे कुठल्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे? नदी? आईला माझं डोसकं फिरलं ना तर हानीने एकेकाला. मग मी काय ऐकून घेणार आहे होय? पंचगंगेचं पाणी पिलोय. पंचगंगा. कोल्हापूर पंचगंगेच्या किनाऱ्यावर आहे. बास बास मर्दा, पंचगंगेचं नाव घेतलं इथंच तू जिंकलास. आता तू ही परीक्षा जवळजवळ पास झालायस. पण दरवर्षी आम्ही एका विद्यार्थ्याला मानाचा फेटा देतो आणि त्यापासून फक्त एकच पाऊल लांब आहेस आता तू. बरं, मला आता सांग की तुला महाराष्ट्राचं एवढं कौतुक आहे, पण ती अमेरिका सोडून इथेच येऊन राहणार ना तू? अरे तू हो म्हण, हो म्हण. मानाचा फेटा हा मिळालाच पाहिजे. त्यांना सांग मी एक वेळेस पुण्यात राहीन, नाहीतर नाशकात राहीन, पण तू हो म्हण. खरं सांगू सर, मी अमेरिकेला परत जाणार. काय? पण का? कसं आहे ना सर, मी इथे आलो, मला खूप छान वाटलं. म्हणजे एका लहान मुलाला आपल्या आईच्या कुशीत शिरल्यावर जसं वाटतं ना, अगदी तसं वाटलं मला. आपल्या मुलानं आपल्याच पदराला चिकटून राहावं असं कुठल्या आईला वाटेल? इथली माणसं मला तिथेही भेटतील. अहो, आमचं शिकागोचं महाराष्ट्र मंडळ आहे. महाराष्ट्र ही आई असली तर आमचं महाराष्ट्र मंडळ ही मावशीच झाली. मला खात्री आहे सर, मला खात्री आहे तिथेही मला तीच ऊब मिळेल. वा सुदर्शनराव वा. अहो, हा मानाचा फेटा मिळवण्यासाठी कुणी सांगितलं असतं की मी पुण्यात राहीन, मी नाशकात राहीन? पण तुम्ही खरं बोललात आणि अस्सल मराठी माणूस आहात हे सिद्ध केलं. आणि त्यासाठीच हा मानाचा फेटा तुम्हाला देताना मला अतिशय आनंद होत आहे. थँक्यू. एक मिनिट. तुम्ही शॉन साठी आलायत का? हो. पण माझं तर नाव सुदर्शन आहे. हो, पण हे घड्याळ तुमचं आहे ना? घड्याळ? हो हो, माझंच आहे. हो, तुम्ही महाराष्ट्राच्या मानाचा फेटा पटकावलाय. इथे असा जल्लोष असतो. करा एन्जॉय. अरे वाजवा रे.
असू दे आता जाणार आहे येणार आहे जाणार आहे. आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी निशल टॅटून गोंधलं आता उतावीळ झालो गुडगा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी मिशेल टॅटून गोंधलं हात भरून आलो या हात भरून आलो या लई दुरून आलो या अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या अग समद्या जोरात लई जोरात रंगात आलो या झाले झिंग 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 संध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई कधी बनणार तू राणी माझ्या लेकराची आई समद्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई आता ताराट झालू या आता तारट झालू या तुझ्या घरात आलू या लई फिरून बांधावरून कलटी मारून